पलीकडे गाड्या लावल्या, फॉरेस्टवाले बोलतात, काय करायचं, कसं पोट भरायचं. रोडला अजिबात सोय नाही काही. पाण्याचे प्रॉब्लेम असतात इथे. संध्याकाळचं तर खूप ट्रॅफिक होतं. धुळीचा त्रास होतो. आम्हाला इथं ग्राउंड नाही खेळायला, आम्ही रस्त्यावर खेळतो. पुण्यातले जे वेगवेगळे प्रभाग आहेत त्या प्रभागांमध्ये आपण जातो आणि तिथल्या लोकांना नेमके काय काय प्रॉब्लेम्स आहेत, काय काय समस्या आहेत त्या जाणून घेतो. आता आपण जी खडकवासल्याची चौपाटी आहे त्या भागात आहोत आणि इथे सुद्धा जे विक्रेते आहेत तर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की त्यांना नेमक्या काय समस्या आहेत. कारण आपण बघतो की सुट्टीच्या वेळेला बरेच पुणेकर असतील किंवा बाहेरचे लोक पण या भागामध्ये येतात आणि आपली सुट्टी सेलिब्रेट करतात. तर काय सांगाल, तुम्हाला नेमक्या काय काय इकडे अडचणी आहेत या भागामध्ये? आम्हाला काय गाड्या लावून देत नाही, काय नाही, धंदा बसून करायचा, खाली लावायचं नाही टेबल बिबल. गाड्या पलीकडे लावल्यात आम्ही, मग लावून नाही देत गाड्या ना, म्हणतात नका लावू. खडकवासला भागातच राहणार आहे आपल्यासोबत एक जण आहेत, त्यांच्यासोबत बोलूया. तिथले स्थानिक नागरिक आहेत. काय सांगाल, गावात राहता, काय काय समस्या आहेत गावात? गावात राहतोय आता इतक्या वर्ष ही चौपाटी आहे. आता इरिगेशनच्या खाते कारवाई करतात. मग आमची कुठेतरी सोय लावली पाहिजे ना. लहानाचं मोठं आम्ही इथं झालो. 1 रुपयाला कणीस विकायचं, आता 40 रुपयाला आहे. काहीतरी केलं पाहिजे ना. हे येतंय कारवाई, ते येतंय कारवाई, पलीकडे गाड्या लावल्या, फॉरेस्टवाले बोलतात, काय करायचं, कसं पोट भरायची. आता सगळेच नोकरीला नाही ना. आमचं सगळं ह्याच्यावरतीच आहे. मुलांचं शिक्षण आहे, काहींची भाड्याची घरं आहेत, काहींची आहेत स्वतःची, काहींचे नवरे काम करणार आहेत, तर काहींचं असे व्यसनी आहेत. करायचं काय सांगाल, काय समस्या आहेत या भागामध्ये? समस्या ना, आम्हाला रोड पाहिजे, लाईट पाहिजे. रोडला अजिबात सोय नाही काही. येणारे जाणारे लोक त्रास त्यात, ट्रॅफिक जाम होती. पण आता मतदान करायचंय, मतदान करताना नेमके काय मुद्दे असणार, काय कामं व्हायला पाहिजे? हे सगळे कामं व्हायला पाहिजे. लाईट, पाणी, नळ, रस्ता. येतात का लोक? नाही ना, लोक येतात, हे करून जातात, परत येतच नाही. असं होतं. इथं रस्ता का केला अर्धा, तिथं काय झालं ते ठेवून दिलं आणि गेले निघून, आलेच नाही परत. असं आहे. मग मी आता कोल्हेवाडी परिसरामध्ये आहे. खडकवासलाच हा एक भाग आहे जिथे काय इथल्या नागरिकांना प्रॉब्लेम्स आहेत, काय समस्या आहेत, आपण त्या जाणून घेणार आहोत. काय सांगाल, तुमच्या भागात काय काय समस्या आहेत? आमच्या इथं म्हणजे मेन म्हणजे आम्हाला तर रस्ता नाही आहे आणि उन्हाळ्यात खूप पाण्याचे प्रॉब्लेम असतात इथे. हो. बाकी अनेक महिला आहेत या भागातल्या, त्यांच्याशी आपण बोलू. रस्त्याचाच ट्रॅफिक जाम होतं संध्याकाळचा खूप. रस्ता छोटा असल्यामुळे लहान मुलांना प्लेग्राऊंडचा पण जरा इश्यू आहे आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम असतो आणि रस्त्याचं जरा लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे आता वोटिंग आले तर नक्की आता ज्या निवडणुका आहेत तर तेव्हा तुम्ही जे तुमच्याकडे उमेदवार येतील तर त्यांच्याकडनं तुमच्या काय काय अपेक्षा आहेत, काय काय करायला पाहिजे या भागात? आणि आले तर आम्ही त्यांना हेच सांगू की रस्त्याचं काम जरा लवकरात लवकर करा म्हणून. जरा रस्ता पुढे पण खूपच खराब आहे आणि संध्याकाळचं तर खूप ट्रॅफिक होतं, जायला यायला पण जमत नाही. आणि पाण्याची एक समस्या उन्हाळ्यामध्ये असेल की माझा फुलांचा शॉप आहे, तर रस्ता चांगला नसल्यामुळं जे गाड्यांची वाहतूक होती त्याच्यामुळं आम्हाला खूप धुळीचा त्रास होतो. रस्ता दुरुस्ती करून द्यावा, हाच मेन प्रॉब्लेम. रस्ता आहे त्या व्यतिरिक्त आपण बघतो की बरीच लहान मुलं आहेत तिथे, तर लहान मुलांना खेळण्यासाठी काही प्लेग्राऊंड वगैरे आहे काही? नाही आहे, जे आहे बिल्डिंगचं त्याच्यावरच, दुसरं काही असं म्हणजे सेपरेट नाही आहे. आम्हाला इथं ग्राउंड नाही खेळायला, आम्ही रस्त्यावर खेळतो. सुरक्षेच्या अनुषंगाने इकडे काही सीसीटीव्ही कॅमेराज वगैरे आहेत का, किंवा रात्री पोलिसांची गस्त वगैरे असते का? नाही, पण एरिया चांगला आहे त्याच्यामुळं काही कशाची गरज नाही आतापर्यंत वाटली, पण पुढं नाही काही माहिती. आता जे उमेदवार येत आहेत त्यांच्याकडे नेमके तुम्ही काय मुद्दे मांडतायत की काय नेमकं हवं या भागामध्ये, आणखी काय काय सुधारणा व्हायला पाहिजे? आत्ता तर चालूला पाण्याची व्यवस्था आमच्या बिल्डिंगला तर आहे चांगली, आणि दुसरी गोष्ट म्हणजे रस्त्याचीच, दुसरं काय नाही आहे, बाकी सगळं व्यवस्थित आहे. तर या इथल्या स्थानिक नागरिक आहेत ज्यांना काय काय समस्या आहेत त्या आपण त्यांच्याकडून जाणून घेतलेल्या आहेत. पुण्याहून मोना येनपुरे, सिविक मिरर.